नमस्कार मित्रांनो. भात डोळ्यासमोर आला की लोकांना पोट दिसते, एकदम वजन काट्याची आठवण येते. तरी पण प्रत्येक घरात भात हा आवडीने खाल्ला जातो. सकाळ, दुपार, रात्री, आणि जरी रात्री भात राहिल्या सकाळी नाश्त्यामध्ये तो परतून खाल्ला जातो. मग हा एवढा आवडीचा भात खरंच आपण आपले वजन वाढवते का? मित्रांनो, चरबी कमी करण्यासाठी भात हा चांगला आहे की नाही हे तांदळाच्या प्रकारावरती आणि तुम्ही ते कसे खाता यावरती अवलंबून आहे. तपकिरी तांदूळ हे संपूर्ण धान्य आहे ज्यामध्ये फायबर आणि पोषक घटक चांगले असतात. फायबर तुम्हाला पोट भरण्यास मदत करते आणि त्यामुळे तुम्ही कमी खाता. तपकिरी तांदळाचा ग्लायसेमिक इंडेक्स हा पांढऱ्या तांदळाच्या तुलनेत कमी असतो. याचाच अर्थ रक्तातील साखरेची पातळी लगेच वाढत नाही. कमी ग्लायसेमिक इंडेक्स वजन व्यवस्थापनास मदत करू शकते. तसेच पांढरा तांदूळ हे रिफाईन धान्य आहे ज्याचा कोंडा आणि जर्म्स काढून टाकले जातात. या प्रक्रियेमुळे तांदळातील काही फायबर्स आणि पोषक घटक हे निघून जातात. पांढऱ्या तांदळात तपकिरी तांदळाच्या तुलनेत जास्त ग्लायसेमिक इंडेक्स असतो. याचाच अर्थ रक्तातील साखरेची पातळी लगेच वाढते. यामुळे भूक आणि लालसा वाढू शकते आणि वजन कमी करणे अधिक कठीण होऊ शकते. चरबी कमी करण्यासाठी भात कसा खावा याचा काही टिप्स मी तुम्हाला सांगणार आहे. पांढऱ्या तांदळापेक्षा तपकिरी तांदूळ कधीही निवडा. भात हा माफक प्रमाणात खा. भाताचे सर्विंग साधारणतः शिजल्यानंतर 1 ते 2 कप ठेवू शकता. डिपेंड आहे दिवसभराचे तुमचे खाणे कसे आहे. प्रथिने आणि भाज्या तांदूळ एकत्रित करून खा. याने पोट भरेल आणि पौष्टिक घटक सुद्धा तुम्हाला यातून मिळतील. तसेच समाधान सुद्धा वाटेल. तेलाऐवजी तांदूळ मटणाच्या रस्स्यात किंवा पाण्यात शिजवा. परंतु लक्षात ठेवा, याचा अर्थ असा नाही की तेल वाईट आहे. एकूणच चरबी कमी करण्यासाठी तांदूळ निरोगी आहाराचा भाग असू शकतो, परंतु तांदळाचा योग्य प्रकार निवडणे आणि ते कमी प्रमाणात खाणे हे महत्त्वाचे आहे. लक्षात ठेवा, तुम्हाला मधुमेहासारखे वैद्यकीय स्थिती असल्यास तुमच्या आहारात कोणतेही बदल करण्यापूर्वी तुम्ही तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घ्या. वजन कमी करताना एका व्यक्तीसाठी फूड जे कार्य करेल ते दुसऱ्यासाठीच कार्य करू शकेल असं नाही. प्रत्येकाने आपल्यानुसार सुरक्षित आणि प्रभावी असा दृष्टिकोन शोधणे महत्त्वाचं आहे. मला आशा आहे की ही माहिती तुम्हाला उपयुक्त ठरली असेल. जर ही माहिती आवडल्यास तुम्ही माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा, लाईक, शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.